पहिला सेमीफायनल माहीम पलटण आणि माहीम गेम चेंजर मध्ये बघायला मिळतोय। माहीम गेम चेंजर आणि माहीम पलटण पहिला सेमीफायनल असेल। दरम्यान टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय ज्येष्ठ कबड्डी प्लेयर आपण बघतोय सन्माननीय दामोदरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। चला बोटीम कॅप्टन यायचंय, टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय महोदय दामोदरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। पहिला सेमीफायनल आपण बघतोय मान्यवरांचं शुभ आगमन झालंय आणि टॉस केला जाईल। पहिला सेमीफायनल पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला येतोय। दरम्यान माहीम पलटण आणि माहीम गेम चेंजर मध्ये टॉस झालाय आणि माहीम चेंजर वन द टॉस इथे जिंकलाय। सेमीफायनलची मोठी मॅच आपण बघतोय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। सुरेख कबड्डी प्रीमियर लीग माहीम प्रीमियर लीग तर वाटते पण पहिल्या सेमीफायनल कडे महत्वाचा सामना असेल। जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि तो संघ कुठला असेल यासाठी उत्सुकता आपल्याला बघायला मिळते। पहिली रेड माहीम पलटणच्या माध्यमातून आपण बघतोय। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। सर्व्हिस मात्र व्हॅलिड केली जाते गेम चेंजरच्या कोर्ट वरती आपण बघतोय। सुरेख असं दृश्य आहे सेमीफायनल। खूप चांगला क्राऊड आपण बघतोय या मॅचला। आपली सदिच्छा भेट देताना आनंद या ठिकाणी घेता येते, एक चांगलं एंटरटेनमेंट। दरम्यान पहिली एम्प्टी रेड बघायला मिळते। दरम्यान आपण बघतोय मिस्टर विघ्नेश
ज्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपल्या गेम चेंजर संघाला सेमी फायनल मध्ये घेऊन आलाय तोच विगू लेफ्ट कॉर्नर मध्ये आपली सर्व्हिस व्हॅलिड करताना फुल टीम इथे आहे म्हणजेच बोनस तुम्हाला अवेलेबल असेल आणि इथे वाडा फील्ड चांगलं टॅकल अतिशय सुरेख टॅकल बघायला मिळतंय जबरदस्त फोर्स जनरेट केला गेला आणि माहीम पलटण आपली एकता आपली युनिटी आपली स्ट्रॅटजी आपलं युद्ध कौशल्य इथे दाखवताना न्यूमॅन सर्व्हिस व्हॅलिड केले बघूया गेम चेंजर इथे मात्र आपण बघतोय माहीम पलटण कडनं सुरुवातीच्या मिनिटांमध्ये फक्त ऑब्झर्व केलं जातं की कुठल्या झोन मध्ये आपल्याला अटॅक करायचा आहे आणि तिथे मात्र मग पॉइंटची कमाई केली जाते बघूया अथर्व पहिला टॅकल विगुलला मात्र ऑफ कोर्ट पाठवलं इथे मात्र अथर्व दाखल झालाय उजव्या कोपऱ्यामध्ये बोनसचा टीम बघायला मिळते उजव्या इन जागेमध्ये इन आणि कव्हरच्या मध्ये दरम्यान डू अँड डाय मिस्टर साहिल एक यशस्वी रेडर म्हणून आपल्या नावाला ज्यांनी 4 चांद लावलेले आहेत तो मात्र माहीमच्या या मंडळामध्ये आणि अप्रतिम अशा मैदानामध्ये चूरच खूप चांगली होती परंतु ते खूप चांगलं टॅकल अतिशय अप्रतिम डिफेन्स शांत आणि संयमी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एंगसर मंडळाचे विद्यमान विश्वस्त अध्यक्ष चैतन्य वर्तक मात्र खूप चांगल्या पद्धतीने ते कार्य करताना आपण बघतोय त्यांची संपूर्ण एंटायर टीम खूप चांगलं वर्क करत आहे सर्व युवा ज्या पद्धतीने कार्यरत आहेत आपली युनिटी दाखवत एक यशस्वी टुर्नामेंट या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय त्यांचं नियोजन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय न्यूमॅन दरम्यान दाखल झालाय ते मात्र आपण बघू शकाल 3-1 असा स्कोरशीट आहे पॉइंट बघायला मिळत आहे गेम चेंजर 3 माहीम पलटण 1 शांत आणि संयम इथे मात्र विघ्नेश ज्याला पहिल्या रेड मध्ये टॅकल केलं होतं त्यानंतर पुनश्च जिम्मेदारी उचलतोय आणि इथे मात्र दाखल झालाय पलटणच्या कोर्ट वरती आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये टोटलचा प्रयत्न होता पॉइंट घेण्याचा प्रयत्न मानस चांगला प्रयत्न पूर्ण कोर्ट कव्हर करताना एमटी रेटची सांगता पूर्णतः फोकस इथे मात्र खूप चांगला टेम बघायला मिळाला टोटलचा हँड टचचा पाय लावून गडी टिपण्याचा प्रयत्न आहे शांतपणे चेक माननीय श्री अजय मेहर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे ऍथलेटिक्स खेळाडू माननीय श्री अजय मारुतीराव मेहर यांना मी विनंती करतो की यांनी व्यासपीठावर यायचं आहे ते मात्र आपण बघतोय उंच पुरा रेडर आणि सरळ फेकून दिलंय लॉबीच्या बाहेर एका गुणाची कमाई आणि सुचित भाऊ ज्या ज्या वेळेला मात्र रेडिंग साठी जातात टाळ्यांचा गजर आणि पिपाण्याचं वाद्य खूप मोठे फॅन्स फॉलोअर आपण बघतोय त्यांचे एका गुणाची कमाई केलंय आता मात्र एक चांगला आक्रोश ऐकायला येतोय पुरता जस्टिफाय समर्थन दिलं जातंय आमच्या लडक्या क्रीडाप्रेमीच्या माध्यमातून विगू मात्र दाखल झालाय पलटणच्या कोर्टवर आपण बघतोय ते मात्र पॉइंट घेतल्याचं एका गुणाची कमाई दरम्यान आपण बघतोय चांगला प्रयत्न आणि इथे टॅकल अथर्व मात्र खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही अँकल होल्ड करतोय आणि इथे विकेट एक गुणाची कमाई
विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 वर्सेस 5 ची लढाई आहे. एका बाजूने 5 गुण आहेत, एका बाजूने 4 गुण. एका गुणाची आघाडी आहे गेम चेंजर कडे. आणि विघ्नेश विघू दोन्ही संघाला मात्र फायनलचं तिकीट हवं आहे आणि त्यासाठी चांगली स्ट्रॅटेजी, चांगली रणनीती, चांगला गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं मानस मंतव्य आपण बघतोय. पलटणचा रेडर हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते काय घडलंय. रेडरचा खूप चांगला प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी जो फोर्स लावला गेला. युनिटी वर्क खूप चांगलं बघायला मिळालं आणि 2 गुणाच्या आघाडीने गेम चेंजर 6 गुण तर 4 गुण आहेत माहीम पलटणचे. आपल्या अस्तित्वाच्या लढाईला पुढे घेऊन जायचं आहे जिंकण्याच्या इराद्याने. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश. दरम्यान विघ्नेश दाखल झालाय. 2 गुणांची आघाडी जरूर आहे विघ्नेशच्या टीमकडे. सेमीफायनलचा मॅच आहे, महत्वाचा मॅच, आणि इथे मात्र सेमीफायनल मध्ये सेमीफायनल सारखंच खेळावं लागेल, कारण फायनल मध्ये खेळणार जवळजवळ 1 वर्षाने तो क्षण येणार आहे आणि तो क्षण आपल्या नावावरती, आपल्या संघाच्या नावावरती यावा म्हणून इथे चांगलं कॉन्सन्ट्रेशन खेळावं लागेल. चांगली जिम्मेदारी हँडल करावी लागेल. ते विघ्नेशला केलं जातं टॅकल. अतिशय सुरेख टॅकल आपण बघतोय. 6-5-5-6 पुनश्च आपण बघतोय. खूप मिडलाईनला स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. गेम चेंजरच्या कोर्ट वरती आपण बघतोय. इथे मात्र चुकी झाल्या, अननेसेसरी टॅकल. चुकीला माफी नाही. सूचित मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथे मात्र जर मैदानाच्या आतमध्ये चुका जर झाल्या, पूर्ण संघाला त्याचं नुकसान भोगावं लागेल. हँडचा प्रयत्न आहे सूचित यांचा आणि ते जबरदस्त टॅकल बघायला मिळत आहे. 1 गुणाची कमाई. चुकी जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अनेक विंदा करंदीकरांची कविता मला आठवते की अग्निमुले प्रगतीकडे अन्नही त्याने शिजे, चटका बसता केव्हा तरी त्यालाही तयारी पाहिजे. आणि इथे आपण बघतोय की 1 गुणाची कमाई. पुष्पे फलेनी सावली, वृक्षा तली गावली, काटा अभावित बोचता त्यालाही तयारी पाहिजे. चुकीनं आपली ती आपणा सकळ दुसऱ्याच कळताच बरी, चर्चा त्याचीच व्हायची त्यालाही तयारी पाहिजे. ते मात्र प्रत्येक तयारीशी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, कारण चुकी जर झाली तर संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो, कारण सेमीफायनलचा हा थरार आहे, अस्तित्वाची लढाई आहे आणि तब्बल 1 वर्षाने हा क्षण येणार आहे माहीम प्रीमियर लीगचा. दरम्यान न्यूमॅन पुनश्च बघतोय आपण दाखल झालेले आहेत. पॉइंट टेबल कडे आपण बघितलं तर गुण फलक आपण बघितला तर 8-8 असं समान स्थितीमध्ये मॅच आहे. दरम्यान विघ्नेश आणि विघूचे चाहते मात्र सपोर्ट करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दरम्यान फुल हाऊस 6 आणि 6 डिफेंडर आपण बघतो माहीम पलटणच्या खेम्याकडे. चांगलं द्वंद्व डाव्या कोपऱ्यामध्ये, डाव्या इनला प्रयत्न होता इथे मात्र किक अटेम्प्ट करून पॉइंट घेण्याचा. दरम्यान आपण बघतोय
1 वर्सेस 4 2 चेन अवेलेबल आहेत आणि इथे डबल थाय होल्ड, नो डाऊट टॅकल केलं जाईल. एका गुणाची कमाई. ज्यावेळेला डबल अँकल होल्ड असेल किंवा डबल थाय होल्ड असेल त्यावेळेला जो रेडर असतो त्याची ताकद कुठेतरी कमी होते आणि इथे डू अँड डाय, करू आणि मरूची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. हँड टच घ्यावा लागेल, टच पॉइंट इथे आणावा लागेल. विघ्नेश यांना बघूया. विघ्नेश माईम गेम चेंजर च्या भूमिकेमध्ये एक मोठी जिम्मेदारी. इथे काय घडलंय? टॅकल बघायला मिळतोय. दरम्यान आपण बघतोय पुनश स्कोर सेम लेवल झालाय. अतिशय अप्रतिम मॅच बॅलन्स मध्ये अजूनही उभा आहे. दरम्यान मुकेश आणि इथे मात्र अननेसेसरी टॅकल. फोर्स हवा होता, एका चेनने जावं लागेल जर तुम्हाला टॅकल करायचं असेल. इथे मात्र लॉबीच्या जवळ, मिडलाईनच्या जवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न, अँकल पूर्णतः ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चुकी झालाय पुनश्च. अकरा 10 अशी गुण आपण बघतोय. अथर्व ते सेंटर झोनला टीम होता टच करण्याचा. दरम्यान बोनस आला आणि स्कोर मात्र पुनश्च लेवल. दरम्यान सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे इथे. 1 वर्सेस 3 ची लढाई. किक मारून, लात मारून गडी टपण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅलन्स सावरलं गेलंय. अतिशय सुरेख. आणि आता मात्र आवाज आपण ऐकू शकाल. माहीम पलटण विरोधात माहीम गेम चेंजर. जिथून मात्र मॅच स्टार्ट झाली होती त्या स्थितीमध्ये अजूनही मॅच आहे. 11-11. दरम्यान अथर्व आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये. सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे ते मुकेशकडे. मात्र दरम्यान आपण बघतोय 1 वर्सेस 3. एका बाजूने संजय, एका बाजूने मुकेश. सेंटर जोडला अथर्व. प्रयत्न खूप चांगला होता. टाइम आउट आणि इथे मात्र वन केलं जात आहे. 5 नंबर. अथर्व दाखल झालाय पलटणच्या पलटणच्या कोर्ट वरती. आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये सर्वजण मात्र मॅचचा आनंद घेताना. इथे ओ हो सुपर राईट. टाइम आउट घेतलं जाते. सुपर रेड बघायला मिळते आणि 3 गुणांची आघाडी सुद्धा दिसते. जाऊया डीसी कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर.
हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही। चौदा दरम्यान डू अँड डाय दरम्यान गेम चेंजरच्या कोर्टवरती दाखल झाला इथे पलटणचा रीडर। डू अँड डाय सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे आणि सिच्युएशनला मात्र आपल्या बाजूने फिरवावं लागेल। बघूया कोर्ट मात्र कव्हर करतोय, खूप चांगला उत्साह आहे। हँडटचचा माध्यम आणि इथे रेडर आउट, OUT आउट। दरम्यान विघ्नेश मात्र विघ्नेश आपण बघतोय सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आहे। 4 गुणांची आघाडी अजूनही गेम चेंजर संघाकडे। माहीम गेम चेंजर आपण बघतोय हाफ टाइम 4 गुणांची आघाडी। जाऊया डीजे कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये। डीजे हॅलो चेक अथर्व चौधरीसाठी सुपर रेड केल्याबद्दल पंकज मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अथर्वसाठी। पंकज मेहर यांचे सुद्धा आभार। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को। लकी ड्रॉ टोकन नंबर 5252, टोकन नंबर 5252। अतिशय सुरेख संगीत आपण बघतोय छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून आपण। आणि 21 नंबर 21, 21 नंबर। दरम्यान सुरेख सॉन्ग आपण बघितलं, अप्रतिम वाक्य रचना आपण बघतोय। जशी भारताची राज्यघटना आपण बघतोय त्या पद्धतीने छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आणि त्या राजमुद्रेवरती संस्कृत मध्ये 2 ओळी लिहिलेल्या आहेत। प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता, शाह सुनो शिवशेषा, मुद्रा मुद्राय जयते। प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय असणारी राजा शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लोक कल्याणासाठी विराजमान होत आहे। 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज। वळी आपण मैदानाच्या आतमध्ये। सर्वांनी अजित भाऊंसाठी एकदा जोरदार आपले कॉमेंट त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। थँक्यू। वळी आपण मैदानाच्या आतमध्ये। मॅच खूप टफ झोन कडे आहे। सुपर टॅकल बिग ऑपॉर्च्युनिटी या वेळेला मिस्टर अथर्व मागच्या वेळेला ज्यांनी सुपर हिट टाकलंय तोच फुल जोश मध्ये दिसतोय। माहीम पलटणच्या कोर्ट वरती 15-11 आपण पॉइंट बघतोय। सेकंड हाफला प्रारंभ झालाय आणि इथून मात्र माहीम पलटण कमबॅकिंग करेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय। उत्तर तुम्हाला इन ऍक्शन मिळेल। मिस्टर किशोर अतिशय चांगला प्रयत्न, हँडटचचा प्रयत्न आणि घडलंय असं वाटलं होतं इथे मात्र एका गुणाची कमाई होईल। अप्रतिम
दरम्यान विघ्नेश पुनश्च दाखल झाला इथे सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी महत्वाची मॅच सेमी फायनल. जसं मी मगाशी म्हटलं होतं की एक वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल माहीम प्रीमियर लीगची संधी आता आहे, संधीचं सोनं करावं लागेल. इथेच एका गुणाची कमाई झाली. विघ्नेश सातत्यपूर्ण मॅचलिस्ट परफॉर्मन्स देते. मिस्टर रोहित दाखल झालाय गेम चेंजरच्या कोर्टवर. पलटनचा हा रेडर रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करावी लागेल. जसं मी मगाशी म्हटलं की तुमची खांदेच्या वेळेला रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करतात तेव्हा तुमची पाऊलं आहेत ती नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करतात आणि ती मार्गक्रमण केल्यानंतर जो संघर्ष आपल्याला बघायला मिळतो तो एक मोठा असतो. संघर्षातून मिळालेला विजय हा चिरकाल आपल्या अंतःकरणामध्ये आपण साठवून ठेवतोय आणि ते संघर्ष आपण बघतोय दोन दिग्गज टीम मध्ये. एका बाजूने माहीम गेम चेंजर आणि दुसऱ्या बाजूने आणि दरम्यान कबड्डी खेळ असं आहे आपण बघतोय. दरम्यान प्रति मॅच इथे मात्र अँटच करण्याचा प्रयत्न होता. बोनसचा टीम आपण बघतोय राईट लेफ्ट इन लेफ्ट कव्हर आणि लेफ्ट इनचा कव्हर आणि इन मध्ये इथे प्रयत्न होता बोनस टीमचा. सेंटर झोनला मात्र बोनस घेतला गेलाय. एका गुणाची कमाई. मिस्टर अथर्व दाखल झालाय. सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी असेल मात्र अथर्वच्या जोशाने खेळतोय, ज्या एकाग्रतेने खेळतोय आणि ज्या विश्वासाने खेळतोय ते सुद्धा खूप महत्वाचं असेल. 1 वर्सेस 3 ची लढाई आहे. ते मात्र खोलवर एमटी रेड 14-15 14-16 असं आपण बघतोय. पॉइंट 2 गुणांची आघाडी आहे अजूनही. बोनसचा टेम नंबर 3 बघतोय आपण. दरम्यान पुनश्च एकदा प्रयत्न असेल. सेंटर झोन कडे आपण बघतोय आणि एमटी रेड. ओहो इथे मात्र आपण बघू शकाल 1 वर्सेस 3. सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे. उंच पुरा रेडर मात्र आपला उत्साह ऊर्जा दाखवण्याचं काम करतोय. समय सूचकता खूप महत्वाची आहे. नंबर 3 इथे थोडीशी घाई झालाय. माहीम पोलीस चौकीचे अंमलदार माननीय श्री खरपडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. खरपडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि छानवाल साहेबांना पण विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी नेहाल चौधरी यांना फाउंडेशनचे चिटणीस नेहाल चौधरी यांना विनंती करतो त्यांचे पुष्प देऊन त्यांनी स्वागत करायचे आहे. ते मात्र अँटनचा प्रयत्न होता. साहिल यांचा आपण बघतोय बोनस स्कूलवर बोनस करण्याचा प्रयत्न आहे आणि बोनसची कमाई झाली 16-17. इथे मात्र विघू एका गुणाची कमाई करतोय. पुनश्च साहिल डाव्या कोपऱ्यामध्ये आणि थोडस अननेसेसरी टॅकल. एका गुणाची कमाई.
अतिशय सुरेख मॅच. खूप क्लोज मॅच आहे असं मी म्हणेन. 17-18 दरम्यान टच करण्याचा प्रयत्न विघ्नेश यांचा उजव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय. एका बाजूने किशोर, एका बाजूने सूरज. दरम्यान साहिल गेम चेंजर. इथे मात्र टच करण्याचा प्रयत्न मुकेश यांना बघूया. एका गुणाची कमाई. 18-18, 18-18. विघ्नेश चांगला प्रयत्न आहे तो त्यावेळेला मात्र विघ्नेश यांचा. कारण इथे चुकी झालंय. गरज नसताना मात्र 2 अननेसेसरी टॅकल करण्याचा प्रयत्न केला. मोक्याच्या क्षणी 2 गुण बहाल केलेत आणि 2 गुणांची आघाडी मात्र नक्कीच गेम चेंजर कडे असेल. युवा माहीम आणि मैकावती वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघटनेकडे तयार राहायचं आहे. ते मात्र बोनसचा टीम बघायला मिळतोय. बघूया यशस्वी झाल्यात का मैकावती वॉरियर्स. आणि यावेळेला बोनस 21-20. बोनस +1 आणि टोटल 3 गुण आणि मॅच मध्ये ट्विस्ट. बघूया विघ्नेश इथे आणि चुकी झालंय. पुनश स्कोर लेवल 21-21. याच्यानंतर मैकावती वॉरियर्स आणि युवा माहीम तयार राहायचं आहे. सेकंड सेमी फायनल आपल्या भेटीला येईल. या मॅच नंतर बिग बॅटल, बिग फाईट. मैकावती वॉरियर्स विरोधात युवा माहीम. नेक्स्ट मॅच दरम्यान आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर मात्र लेवल झालाय. अतिशय सुरेख सेमीफायनलचा मॅच कसा असायला हवा. इथे मात्र एका गुणाची कमाई. शेवटची 2 मिनिटं. विघ्नेश
मॅच इथे विघ्नेशला मात्र दरम्यान आपण बघतोय चांगला प्रयत्न केलाय, बघूया काय घडलंय. आणि एका गुणाची कमाई. आता मात्र ह्या रेड वरती बरंच काय अवलंबून असेल. ओ पूर्णतः ताकद मात्र लावली गेले. थोडी ताकद जराशी कमी पडली यांची, नाहीतर मॅच मध्ये आणखी रोमांच बघायला मिळाला असता. टाइम आउट घेतलं जात आहे, तोवर जाऊया आपण डीजे कडे. चेक चेक चेक. वैभव टोकन नंबर आहे 2. टोकन नंबर 2 लकी ड्रॉ साठी. कुपन नंबर 2. त्याच्यानंतर आहे कुपन नंबर 90. मंडळाचे सदस्य नचिकेत चौधरी यांना मी आवाहन करतो का त्यांनी त्याला बक्षीस द्यायचं आहे. कुणाचुरी हॅलो. दरम्यान आपण बघतोय सेमीफायनलचा थरार. आणि इथे मात्र क्वालिफाय झालंय. अथर्व चौधरी यांनी व्यासपीठावर येऊन माननीय श्री पंकज मेहर यांनी दिलेली रोख रक्कम आपल्याला घेऊन जायची आहे. माननीय श्री पंकज मेहर आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंकज मेहर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ठीक आहे. मी माननीय श्री नरेंद्र पाटील गावातील ज्येष्ठ खेळाडू यांना विनंती करतो की आपण रोख रक्कम अथर्व चौधरी यांना द्यायची आहे. आणि ह्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच साहिल चुरी. ह्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच साहिल चुरी. मी माननीय सौ रुचिता विश्वास चुरी यांना विनंती करतो की आपण साहिल चुरी यांना पारितोषिक द्यायचं आहे. सागर गिरीधर पाटील यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. साहिल चुरी आणि या मॅच साठी सागर गिरीधर पाटील माननीय श्री सागर गिरीधर पाटील यांनी रोख रक्कम दिलेली आहे. ती मी माहीम चौकीचे अंमलदार श्री खरपडे साहेबांना विनंती करतो की साहिल चुरी यांना पारितोषिक वितरण द्यावे. दरम्यान नेक्स्ट सेमी फायनल युवा माहीम
धन्यवाद सर. తెల్ల తెల్ల గుంటే ఒకడు తెల్ల కిందులవుతాడు నల్ల నల్ల గుంటే ఒకడు అల్ల